नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे। मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री हवगी स्वामी महाविद्यालय उदगीर। तर विद्यार्थी मित्र हो, आपल्या परीक्षेच्या तारखा आलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्र हो, 15 मार्च रोजी आपला पेपर होणार आहे। इंटरनॅशनल रिलेशन हा जो 6वा पेपर आहे, हा न्यू सिलेबसनुसार जो होणार आहे, त्यामध्ये एक नवीन प्रकरण जे ॲड केलेलं आहे ते आहे राष्ट्रहित। आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आणि ओल्डच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा डिफरन्स असेल। यामध्ये राष्ट्रहितावर 8-10 प्रश्न असतील आणि जे दुसरं चॅप्टर आहे सेकंड चॅप्टरवर, त्यामध्ये पूर्वीच्या सिलेबसमध्ये वास्तववादी सिद्धांत आणि आदर्शवादी सिद्धांत अभ्यासक्रमाला होता आणि आताच्या सिलेबसमध्ये खेळ सिद्धांत आणि ऐतिहासिक दृष्टिकोन ही 2 सिद्धांत नव्याने ॲड केलेली आहेत। त्यामुळं ऐतिहासिक दृष्टिकोनावर एक 5 प्रश्न 4 प्रश्न आणि खेळ सिद्धांतावर एक 4 प्रश्न आणि निर्णय निर्मिती सिद्धांतावर 4 प्रश्न, अशा पद्धतीने टोटल प्रकरणावर 10 प्रश्न विचारले जातील। त्यामुळं एवढा फरक त्या 2 प्रश्नपत्रिकांमध्ये असेल, अन्यथा बाकी सर्व प्रश्नपत्रिका सारखीच असेल। तर पाहू विद्यार्थी मित्र, आज आपण नॅशनल इंटरेस्ट हे जे चॅप्टर आहे यावर येणारी अत्यंत महत्त्वाची जी 8-10 प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा आपला सराव करून घेतला पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवतो आहे। निश्चितपणे ही अत्यंत महत्त्वाची प्रश्न आहेत आणि आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासाठी उपयोगी ठरतील। तर विद्यार्थी मित्र हो, या चॅनलवर जर कोणी नव्याने आला असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर पाहू आपण राष्ट्रहितावर प्रश्न कशा पद्धतीने येतील। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्याही राष्ट्राच्या परराष्ट्र धोरणाचा पाया म्हणजे राष्ट्रहित असे कोणी म्हटले? पर्याय ए आहे जोसेफ फ्रँकेल, पर्याय बी आहे रॉबिन्सन, पर्याय सी आहे मॉर्गनथॉ आणि पर्याय डी आहे रिचर्ड स्नायडर। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए जोसेफ फ्रँकेलने म्हटलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न असेल राष्ट्रहितावर, थॉमस रॉबिन्सन यांनी राष्ट्रहितासंबंधीचे किती प्रकार सांगितले? तर थॉमस रॉबिन्सन यांनी राष्ट्रहिताची 6 प्रकार सांगितलेली आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 6। विद्यार्थी मित्र हो, प्रश्न क्रमांक आहे 3, खालीलपैकी कोणता राजकीय हितसंबंधाचा प्रकार नाही? आणि हा प्रश्न आपण बदललेला आहे, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय हितसंबंधाचा प्रकार आहे? पर्याय ए आहे प्राथमिक हितसंबंध, पर्याय बी आहे कायमस्वरूपी हितसंबंध आणि पर्याय सी आहे विशेष हितसंबंध आणि पर्याय डी आहे वरील सर्व। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व। ही तिन्ही राष्ट्रीय हितसंबंधाची प्रकार आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश हे राष्ट्रीय हितसंबंधाच्या जपवणुकीसाठी राजण्याचा मार्ग सर्वात महत्त्वपूर्ण मानतात? पर्याय ए आहे मॉर्गनथॉ, पर्याय बी आहे जोसेफ फ्रँकेल, पर्याय सी आहे रोनाल्ड आणि पर्याय डी आहे मार्क्स। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे मार्क्स हे राष्ट्रीय हितसंबंधाच्या जपवणुकीसाठी राजण्याचा मार्ग सर्वात महत्त्वाचा मानतात। विद्यार्थी मित्र, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, समान आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी डॅश डॅश संघटना निर्माण झाली? आणि पर्याय ए आहे आसियान, पर्याय बी आहे सार्क, पर्याय सी आहे युरोपियन संघ आणि पर्याय डी आहे वरील सर्व। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व। सार्क, आसियान आणि युरोपीय संघ ही तिन्ही संघटना आर्थिक हितसंबंधाच्या संरक्षणासाठी निर्माण झालेल्या संघटना आहेत। पर्यायामध्ये एखाद्या वेळेस ही संघटनेचं नाव देऊन बाकी लष्करी संघटनेचं नाव दिलेलं सुद्धा असू शकते, म्हणून आपण हे प्रश्न समजून घेतला पाहिजे। त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय हितसंबंधाची जपवणूक करण्यासाठीचे डॅश डॅश हे साधन आहे? पर्याय ए आहे निःशस्त्रीकरण, पर्याय बी आहे परराष्ट्र धोरण, पर्याय सी आहे प्रचार आणि पर्याय डी आहे शस्त्रास्त्र स्पर्धा। आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी परराष्ट्र धोरण। त्यानंतरचा 7वा प्रश्न आहे, इन डिफेन्स ऑफ नॅशनल इंटरेस्ट या ग्रंथाचे लेखक कोण? आणि विद्यार्थी मित्र हो, या ग्रंथाचे लेखक आहेत मॉर्गनथॉ, इन डिफेन्स ऑफ नॅशनल इंटरेस्ट। पर्यायामध्ये रॉबिन्सन, फ्रँकेल आणि एच कारचे नाव दिलेले आहेत, पण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी मॉर्गनथॉ। तर विद्यार्थी मित्र हो, यानंतरचा प्रश्न पाहू आपण। यानंतरचा प्रश्न आहे,
राष्ट्रीय हितसंबंध या संकल्पनेचे जनक कोणास मानले जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र हेन्स मॉर्गेनथॉ. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्याही देशाचे परराष्ट्र धोरण डॅश डॅशने निश्चित होते? आणि याचं उत्तर आहे पर्याय डी राष्ट्रहित. कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण राष्ट्रहितानेच निश्चित होते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ब्रिटनच्या कोणीच कायमचा मित्र नाही आणि कोणीच कायमचा शत्रू नाही हे विधान कसे आहे? हे विधान सत्य आहे. आता हे तर ब्रिटनचं म्हटलेलं आहे. काही ठिकाणी आपल्याला असंही विधान वापरता येते की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणीही कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. हे आंतरराष्ट्रीय राजकारणातील वास्तव आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी राष्ट्रहित या संकल्पनेचा एक पैलू नाही. पर्याय ए आहे सुरक्षितता व एकात्मता, पर्याय बी आहे प्रगती, पर्याय सी आहे महासत्तांचा अनुनय, मूल्यांचे संगोपन. ही सगळी राष्ट्रसत्तेच्या संकल्पनेची पैलू आहेत आणि महासत्तांचा अनुनय हा राष्ट्रीय हिताचा पैलू नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय सी क. प्रश्न क्रमांक आहे 5. राष्ट्रीय हित ही कसली संकल्पना आहे? राष्ट्रीय हित ही मानसिक संकल्पना आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे शीतयुद्धाच्या काळात अमेरिका व रशिया यांच्यात कोणत्या विचारसरणीचा राष्ट्रहित म्हणून वापर केला गेला? आणि याचं उत्तर आहे पर्याय बी भांडवलवाद व साम्यवाद. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र सामान्य हितसंबंध व परिवर्तनीय हितसंबंध हे राष्ट्रीय हितसंबंधाचे काय आहेत? हे राष्ट्रीय हितसंबंधाचे प्रकार आहेत आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी प्रकार. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रहिताचे आधार आहेत? पर्याय अ आहे राष्ट्रीय क्षमता, राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय शक्ती. हेच याचं उत्तर आहे. राष्ट्रीय हिताचे आधार राष्ट्रीय क्षमता, राष्ट्रीय चारित्र्य आणि राष्ट्रीय शक्ती हीच आहेत. बाकीचे पर्याय तुम्ही वाचून घेणार आहात. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय हिताच्या प्राथमिक हितसंबंधात खालीलपैकी कोणत्या हितसंबंधाचा अंतर्भाव होतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी सीमांची सुरक्षितता. त्यानंतरचा प्रश्न आहे पाहू आपण राष्ट्रहित हे अनेक वेळा डॅश डॅशवर अवलंबून असते. याचं उत्तर आहे पर्याय डी जागतिक परिस्थिती. राष्ट्रहित हे अनेक वेळा जागतिक परिस्थितीवर अवलंबून असते. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रहितात खालीलपैकी कशास जास्त वाव नसतो? पर्याय अ हे याचं उत्तर आहे आदर्शवादात. राष्ट्रहितात आदर्शवादाला जास्त वाव नसतो. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रहित हे परराष्ट्र धोरणाचे आधारस्थान असते हे विधान कोणी केले? याचं उत्तर आहे पर्याय बी नॉर्मन हिलने हे विधान केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय हितसंबंधात सर्वात जास्त महत्त्व कोणत्या पैलूला दिले जाते? याचं उत्तर आहे पर्याय सी सुरक्षितता. सुरक्षितता या पैलूला राष्ट्रीय हितसंबंधात सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय हितासाठीच मैत्री करार, राजनय, प्रचार आणि युद्ध केले जाते हे विधान कितपत बरोबर आहे? याचं उत्तर आहे पर्याय ब पूर्ण बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय हित संबंधाचे वर्गीकरण कोणत्या विचारवंताने केले? आणि याचं उत्तर आहे पर्याय बी थॉमस रॉबिन्सन यांनी राष्ट्रीय हितसंबंधाचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्यांनी 6 प्रकार सांगितलेले आहेत. पुढे प्रश्न असतो की रॉबिन्सननी किती प्रकार सांगितलेले आहेत? तर 6 प्रकार सांगितलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे भारताने आपल्या राष्ट्रहितासाठी खालीलपैकी कोणत्या गटाची स्थापना केली? अलिप्ततावादी गटाची स्थापना केली. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क अलिप्ततावादी. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय हित संकल्पना इतर कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय ब राष्ट्रवादाशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे जोपर्यंत जग हे राजकीयदृष्ट्या विविध राष्ट्रराज्यात विभागलेले आहे तोपर्यंत जागतिक राजकारणात राष्ट्रीय हितसंबंध हाच अखेरचा शब्द राहणार आहे हे मत कोणी व्यक्त केले? याचं उत्तर आहे पर्याय बी हेन्स मॉर्गेनथॉ. आणि विद्यार्थी मित्र हो
25वा प्रश्न आहे, राष्ट्रहित साध्य करण्यासाठी मॉर्गनथॉनी कोणते साधन सांगितले? राष्ट्रहित साध्य करण्यासाठी मॉर्गनथॉनी कोणते साधन सांगितले? पर्याय ए आहे युद्ध व बलप्रयोग, पर्याय बी आहे शक्ती संतुलन आणि पर्याय सी आहे राजनय आणि पर्याय डी आहे वरील सर्व. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व. हेन्स मॉर्गनथॉनी राष्ट्रहित साध्य करण्यासाठी युद्ध, बलप्रयोग, शक्ती संतुलन आणि राजनय ही सर्व साधनं सांगितलेली आहेत. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण राष्ट्रहित या प्रकरणावर एक 25 प्रश्न पाहिलेले आहेत. निश्चितपणे यापैकी 10 ते 8 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येतील, याचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. आणि विद्यार्थी मित्र हो, हे प्रकरण ओल्ड परीक्षेमधल्या पेपरामध्ये नसेल, पण न्यूची जी प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये ही प्रश्न ॲड असतील. त्यामुळं प्रश्नपत्रिका ओल्ड आणि न्यू दोन्हीही आपण पाहिल्या पाहिजे, दोन्हीचा आपण अभ्यास केला पाहिजे. यूट्यूबवरचे दोन्ही व्हिडिओ आपल्यासाठीच आहेत, पण ती पाहत असताना त्यामध्ये वास्तववादी सिद्धांत बाजूला सारला पाहिजे, आदर्शवादावरची प्रश्न येणार नाही ते लक्षात घेतलं पाहिजे. आणि राष्ट्रहित हे नवीन प्रकरण असल्यामुळं या प्रकरणावर एक 8-9 प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास असणार आहेत. आणि ती 8-9 प्रश्न ही या 25 प्रश्नामधूनच असणार आहेत. आणि म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. या चॅनलवर नव्याने आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.